बातमी पंढरपूरमधून आहे। देवाभाऊ पुढे कुणाचंच चालत नाही। अकलूजमध्ये एका शेतकऱ्यानं हे वक्तव्य केलंय। रणजितसिंह मोहिते पाटलांकडून शक्तीपीठ संदर्भात बैठक आयोजित करण्यात आलेली होती। जमिनींसाठी काहीतरी मार्ग काढा अशी साथ देखील इथल्या शेतकऱ्यांनी घातली आहे। माझी एक शंका असेल, गाव मगरा निमगाव तालुका माळशिरस मध्ये आमच्यात रोहित दादा आलते त्यावेळेला आमदार साहेबांना आमदार साहेबांनी असा एक मार्ग सुचवला की पंढरपूरमधनं जो पूल आहे त्या पुलापासून मांडव्यापाशी हा रस्ता जर मान तालुक्यात तिकडं आमच्या माळशिरस तालुक्यात दोन गावामधून काढला तर थोडं माळ लागतं। निमगावमध्ये जाता असं बागायत आणि VSIचं बक्षीस निमगावला मिळले। दरवर्षी कारखान्याचं बक्षीस सुद्धा निमगाव घेतलंय आणि अशी राहणं शक्तीपीठात चालले। यासाठी काय मार्ग निघतो का बघा। आता शेवट तुम्ही नेणार म्हणल्यावर आम्ही काय करणार? सरकार पुन्हा देवाभाऊ पुढे पुन्हा चालत नाही आम्हाला माहित आहे, पण यात मार्ग काय तर काढा। आमची राहणं चांगली आहे आमची एवढी। नमस्कार, माझी एक शंका असेल, गाव आणि संकेत कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संकेत, रणजितसिंह मोहिते पाटलांसमोर शेतकऱ्यानं बोलताना देवाभाऊंपुढे कुणाचंच चालत नाही असं म्हटलंय। सागर, खरं तर शक्तीपीठाच्या चर्चेसाठी ही बैठक खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आयोजित केली होती। यामध्ये समज गैरसमज याची चर्चा झाली। मात्र याच मध्ये एक शेतकरी ज्यावेळेस बोलत होता त्यावेळेस शेतकऱ्याने जमिनींसाठी मार्ग काढा हे सांगत असताना देवाभाऊंपुढे कोणाचंच काही चालत नाही अशी जे विधान केलं त्यामुळे खरं तर अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या। त्यामुळे या शेतकऱ्याच्या वक्तव्यामुळे या शेतकऱ्याने शक्तीपीठाला सहमती दर्शवली की काय अशीच शंका आणि चर्चा या निमित्तानं सुरू झाली। मात्र एकंदरीत सध्याचं मोहिते पाटलांचं असणारं राजकारण, रणजितसिंह मोहिते पाटलांचा विधान परिषदेचा संपलेला कार्यकाळ आणि यानंतर त्यांची आता शक्तीपीठाच्या संदर्भात त्यांनी चर्चेसाठी घेतलेली बैठक ही विरोधाची किंवा समर्थनाची बैठक नव्हती, तर ही केवळ चर्चेची बैठक होती आणि यामध्येच हे विधान झाल्यामुळे अनेक ठिकाणी राजकीय भुवया आता उंचावल्या गेल्यात। सागर, नक्कीच संकेत, धन्यवाद या माहितीसाठी।